आज गेल्या 28 वर्ष आम्हाला पाणी नाही. वॉटर टॅक्स पण आम्ही देतो, सगळं टॅक्स भरतो आपण. प्यायचं पाणी पण आम्ही मागवतोच आहे. आता फडणवीस साहेब स्वतः येऊन उद्घाटन केल्यानंतरही आताही मला वाटत नाही 1 किंवा 2 सोसायटीला पाणी आलेलं. सगळ्या पक्षांनी उद्घाटन केलं. आता पण सगळ्या पक्षांनी पाण्याचं उद्घाटन केलं, पण प्रत्यक्षात पाणी येतं का नाही किती मला माहित नाही. वरून आला फोन की लाईन चेंज, वरून आला फोन की लाईन चेंज, असं होतं. पुण्यात समान पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल 2400 कोटी रुपये मंजूर झाले. पण आता तब्बल 9 वर्ष उलटून गेली तरीही पुणेकरांना पाण्यासाठी अजूनही टँकरवरच अवलंबून राहावं लागतंय. महापालिका म्हणते की योजनेचं 86% काम पूर्ण झाले. मग प्रश्न असा आहे की काम पूर्ण झालंय तर नागरिकांना अजूनही नियमित पाणी मिळत का नाहीये? मुख्यमंत्री येतात, पाण्याच्या टाक्याचं उद्घाटनही होतं, पण पुणेकर मात्र पाण्यापासून वंचितच राहतात. आणि ही परिस्थिती फक्त एका भागाची नाही. वाघोली, विमाननगर, पाषाण, उंद्री आणि कोथरूडमधील काही लोक आजही पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेत. एकीकडे महापालिकेला लाखो रुपयांचा टॅक्स भरला जात असूनही नागरिकांना पाण्याच्या मूलभूत समस्येसाठी झगडावं लागतंय. दिवसाआड पाणी पुरवठा असू द्या किंवा पुण्यातील टँकर राज, नागरिकांची दोन्ही बाजूनी कोंडी होताना दिसते. पुण्यात ना पावसाची कमी आहे ना धरणांची, तरी पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी एवढा संघर्ष का करावा लागतोय? याचं नेमकं कारण काय? पुण्यातील टँकर राज मागचं धक्कादायक वास्तव नेमकं काय, जाणून घेऊया त्या व्हिडिओतून. आकडेवारी पाहिली तर खूप धक्कादायक आहे. 2023-24 मध्ये पुण्यात टँकरच्या तब्बल 4,03,000 फेऱ्या झाल्या होत्या, तर 2025 मध्ये हा आकडा वाढून 4,90,000 पर्यंत गेला. आणि आता 2026 मध्ये टँकरच्या फेऱ्यांचा आकडा 5,17,000वर पोहोचलाय. म्हणजेच अवघ्या 3 वर्षात टँकरच्या फेऱ्यांच्या मागणीत तब्बल 1,17,000 वाढ झाली. प्यायचं पाणी तर नाहीच ना, प्यायचं पाणी पण आम्ही मागवतोच आहे. ते पण आम्ही परचेस करतोय आतापर्यंत. टँकर राज तर आहेच ना. आता पीएमसी पाणी देऊ शकत होती पहिलेही. मी जसं तुम्हाला पहिलेही सांगितलं, 8 वर्ष झाले टाके लागले. 8 वर्षापासून त्या टाकीमध्ये पाणी नाही. ते 8 वर्ष कुठे गेले ते त्या टाकीमध्ये पाणी नसताना? ते 8 वर्ष पाणी असता तर 100% आपल्याला पीएमसी, आपण बोलू शकतो की पीएमसी आपलं काम करते. महापालिकेच्या 9 टँकर भरणा केंद्रातून दिवसाला जवळपास 1700 फेऱ्या केल्या जातात आणि पुण्यात खाजगी टँकरची संख्याही 2000च्या आसपास आहे. यंदा महापालिकेनं 50 कोटी 26 लाख रुपयांच्या निविदा काढल्या असून 20 ठेकेदारांकडे काम दिलं होतं. खासगी वेअरिंगवर 100 ते 150 रुपयांना मिळणारं टँकर महापालिकेकडून 700 ते 1100 रुपयांना विकलं जाते. आणि हेच टँकर ठेकेदारांकडून नागरिकांना 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत मिळते. आज गेल्या 28 वर्ष आम्हाला पाणी नाही. वॉटर टॅक्स पण आम्ही देतो, सगळं टॅक्स भरतो आपण. त्या भागाचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. त्याची कारणं महानगरपालिका आणि स्थानिक राजकारणानंच माहीत काय ते. बहुतेक टँकरचा धंदा होण्यासाठी किंवा टँकरचे काही हीच लोक राजकारण करतात महानगरपालिकेत, असं सुद्धा असू शकतं. तर सोसायटीचा जो मेंटेनन्स होतो त्याच्यामध्ये पूर्ण खर्च पाण्यावरतीच जातो. बाकी काही वापरायला भेटत नाहीत पैसे. काही आतमध्ये लाईन तुटली, काही तुटली तर काही वापरायला, जे खर्च जेवढं मेंटेनन्स गोळा होतं तेवढं टँकरलाच पैसे पूर्ण जातो. एकीकडे लोकांच्या पाण्याचा प्रश्न असताना दुसरीकडे सर्रास बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातोय. सकाळच्या टीमने लगातार पाठपुरावा केल्यानंतर पुणे महानगरपालिकेला अखेर आता जाग आली आहे. बांधकामासाठी वापरलं जाणारं पिण्याचं पाणी तातडीने बंद करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेने दिले आहेत. एवढंच नाही तर टँकर चालकांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी पुणे महापालिकेने आता ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून OTP-द्वारे आता टँकर मिळवणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या निर्णयामुळे एक वेळ टँकर चालकांकडून होणाऱ्या लुटीवरती पारदर्शकता आणणे सोपे जाईल. पण तरी शेवटी एक प्रश्न राहतोच, पुणेकरांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळणार तरी कधी? तुमच्याही भागामध्ये अशाच समस्या असतील, वेळेवरती पाणी येत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा.